तर आज या ठिकाणी आम्ही बाहेर पडलेलो आहे, चाललेलो आहे ब्लॅक फॉरेस्टला. नव्हतं सांगा का सरप्राईज काय घरी तर सांगायचं आहे. ब्लॅक फॉरेस्टला जायची आमची तयारी बरेच दिवस झालं चालू होती. आज फायनली बाहेर पडलेलो आहे, तिकीट वगैरे काढलेलं आहे आणि ट्रेनचीच वाट बघतो आणि मग जायचं. ओके, तुला घ्यायचं नाही ना फ्रेम मध्ये? घेतलं का रे मी तुला फ्रेम मध्ये? आज झालं मिळाल ना. या जागेचं नावच घेता येत नाही. कार्लस्रूहे स्ट्रीट. तर आमची ट्रेन आहे 1 तासानंतर ना. आत्ता वाजलेत 8-9 वाजता आहे, जे की ब्लॅक फॉरेस्ट पुण्याच्या बाहेर ब्लॅक फॉरेस्टला जाणार आहे. इथेच येणार आहे, या स्टेशनला येणार आहे असं तो कंडक्टर म्हणून गेला. वेट करायचं तोपर्यंत. आज या ठिकाणी एक कॉफी ब्रेक आमचा 1 तासाचं पण ट्रेन लेट आहे. आणि समोर इकडे झू आहे या स्टॉपवरती, मॅपवरती बघितलं मी. अयो, ही गेली निघून पुढे. परे तर आमची ट्रेन आलेली आहे. एक 15 मिनटात ट्रेन सुटणार आहे. हे डबल डेकर आहे ट्रेन, वरती पण आहे बसायला आणि आम्ही वरतीच बसायचं चूज केलं आहे. बस खाली आमची मॅडम इथं बसायला. काय म्हणते का इकडे जाणार आहे ना ट्रेन? काच जरा खराब आहे, नाहीतर व्ह्यू छान आला असता. बरेचसे छोट्या छोट्या गावात जाते ट्रेन, मस्त व्ह्यू. आणि हे ब्लॅक फॉरेस्ट आता गावामध्ये त्या राज्य नाही डिस्ट्रिक्टमध्ये आलं. सो बरेच मस्त झाडं आहे, उंच डोंगर वगैरे भरपूर आलं झालं. व्ह्यूज आणि हे जरा कमी स्वित्झर्लंड सारखंच आहे. पार्क वगैरे बनवलं त्यांनी का. अरे पोचलेलो आहे ब्लॅक फॉरेस्टमध्ये आणि चुकून बरोबर स्टॉपला उतरलो. इथे वर्ल्ड्स लार्जेस्ट कुकू क्लॉक पण आहे, तेच बघायला चाललो. काय 1-2 किलोमीटर आहे. सो चालत जाणे हाच एक पर्याय आहे. इथं ट्रेन नाही आहे किंवा लोकल बस दिसली, एक लोकल बस, पण ते कितपत आहे माहिती नाही मला. सो जायचं चालत. मॅप बघायला लागला, 1 मिनटं मी बघूया. बहुतेक इथून खाली जायचं आपल्याला.
मला वाटतं ब्लॅक फॉरेस्ट हे कुकू क्लॉकसाठी फेमस असावं. हां ना, असं मनालीसारखे वाईब्स येते. म्हणजे मी गेलो ना कधी मनालीला, पण झेब्रा क्रॉसिंग पुढे हो इथेच आहे इथं क्रॉसिंग. ही सर्वात जुनी बिल्डिंग आहे. मस्त कन्स्ट्रक्शन आहे, आवडलं मला. जरा हॉरर वाटतं ते यार. ते यांनी वरती हे लावलं, पुली लावली. पुणेकर पुली लावली त्यांनी. दूध वगैरे आता पुली बघ की वरती तिथं. काय खेचून घ्यायचं असेल खालून काय आलं डिलिव्हरी वगैरे. काय भारी गाव आहे हे एकदम. काय एकदम शांत मस्त एकदम आवडे मेरे को. तर अशा पद्धतीने आम्ही पोहोचलेलो आहे कुकू क्लॉक, वर्ल्ड्स लार्जेस्ट कुकू क्लॉक. आणि हा काहीतरी शो होत असतो त्यांचा प्रत्येक कितीतरी मिनिटाला का तासाला. पण हां ठीक आहे, कळलं काय तिथे गेल्यावरती. सव्वा करायचं आत्ता कसं काय वाजलं बरं. सो हे आहे कुकू क्लॉक. म्हणजे हे नाही आहे, इथं त्याने दुकान काढलं घराळं विकण्यासाठी. बरेच घराळं आहेत इथे. 50-60 हजार 40 हजार या प्राईस रेंजमध्ये आहेत. सगळेच 50-60 हजाराचे वॉचेस आहेत. असे साधे आपल्या बजेटमध्ये काही नाही आहे. कुकू क्लॉक म्हणजे काय थोडक्यात हे आवाज करतं. ती कार्टूनमध्ये दाखवतात तसं काहीतरी कार्टून बाहेर येणार. 8 वाजले 9 वाजले. प्रत्येकाचे डिझाईन वेगळे आहेत. प्राइजेस पण खूप आहेत त्याच्या. अरे बाबा, हे 20 आणि 30 हजाराचं घराळ आहेत. हे बेल पण आहे. हे स्वित्झर्लंडमध्ये फेमस आहे. जर्मनी, डॉइचलँड. सगळं दुकानच ह्यांनी यानं भरवून टाकलं. अरे भाई इतक्या दिसत नाही या BMW. काय बोलायचं काम आपल्याला. ते टूवर देणार, पुढे ड्रॉप्स करायचे. हां खरंच की पुढं आहे का. हे मेकॅनिझम दाखवलं आहे. पाणी पडतं त्यातून. कुठून पाणी पडतं. अच्छा हां वरून पाणी पडतं. ओके ओके ओके. ओ हा हे माझं लक्षच नाही. आतमध्ये छान असेल मेकॅनिझम मध्ये बघण्यासारखं असेल. मस्त वॉटर स्ट्रीम पण चालू आहे. काय क्लिअर वॉटर आहे यार. मे बी. आणि जंगलच जंगल. हां बरोबर. तर त्या दुकानात त्यांनी कॉईन्स दिलेत कारण की इथं सुट्टे पैसे लागतात टाकायला. सो 3 युरो अनलॉक. आणि ही आहे त्याचं मेकॅनिझम. नाही असं काही लिहिलेलं ना त्यांनी. व्हिडिओ करू शकतो का नाही ते. मॅडम केवढं मोठं स्क्रीन मोडलं. स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड टू टच. नाही छोय का रे. 4 वाजलेच नाहीत तर का यांच्या घरात 4 वाजलेत. असो चल. हो ओ हां जर माहिती ऐकायची असेल 1 युरो टाकणे आणि इथं इंग्लिशच्या बटनवर क्लिक करणे. टाकायचं का बघूया की. ऐकूया आता. अनायसी आलोच आहे आपण तर काय म्हणते कळलं आपल्याला.
हात लावू नाही कुठेही. केवढं क्रिटिकल मेकॅनिझम आहे याचं. आम्ही दोघंच आहे आत्ता इथे. एकदमच सीनिक रूट आहे हा. इथे टनल आहे आणि जे शेजारीच बरोबर हे वर्ल्ड्स बिगेस्ट कुक क्लॉक आहे. आता हे बरोबर 12 वाजता अनाऊन्स करणार आहे. बरोबर जॉयला हा बघ बाई आपल्या प्रजातीतला BMW काय खरं नाही. तिथे पण मोटरसायकल लागलं बरंच मस्त. हां तर काय मुद्दा सांगणार राहिला 12 वाजता ते आवाज करणार. त्यासाठी हे फेमस आहे. मेन तर मला वाटतं ते मेकॅनिझम जे आपण बघितलं तेच मला वाटतं महत्त्वाचं आहे. बघूया 12 तर वाजायला आलंच. किती वेळ फोन पकडून धरायचा. मस्त पाठीमागं ग्रीनरी आहे. मिस नको व्हायला आपल्याकडनं बाकी काय नाही. ह्या रूटला आहे ना खरं तर कार किंवा असं हेच घेऊन यायला पाहिजे. मोटरसायकलच घेऊन यायला पाहिजे. नाही का मस्त आहे हा रूट. आता जेवढे पण रूट दिसते ना एक नंबर रूट आहे. कुकू कर की कुकू 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 करणं झालाय. आला केलं कुकू त्यानं केलं केलं. तो पक्षी दिसला तुला वरनं? नाही बघितला. नाही दिसला मला. अशा रीतीने पब्लिक ट्रान्सपोर्ट नसल्यामुळे आम्हाला चालत जावं लागतं आहे. ही बॅग ट्रॉलीला चाका असल्यामुळे ठीक आहे. खांद्यावर घ्यावं लागत नाही. हां चालत असंच 1-2 किलोमीटर 3 किलोमीटर येऊन जाऊन 6 किलोमीटर. तर आम्ही ट्राबॅग या गावात आलेलो आहे आणि चुकून बरोबर ठिकाणी उतरवत असं मी बोललो. खरंच आहे कारण की भाडीपाची टीम इथे येऊन गेली होती ब्लॅक फॉरेस्ट केक ट्राय करण्यासाठी. जिथं आम्ही उतरलो तर तिथे जस्ट सर्च केलं ना की आजूबाजूला अट्रॅक्शन्स काय बघण्यासारखे तर ते कॅफे आहे त्याच्यामध्ये. कोणा आणायचे आलोच आहे तर मग ब्लॅक फॉरेस्ट केक हा ट्राय करायला पाहिजे. थोड्याच अंतरावरती राहिलेला आहे तर बघूया सर. हे आहे ते कॅफे ॲडलर आणि बघायचं आज जाऊन ब्लॅक फॉरेस्ट केक काय डिफरन्स आहे. खूपच चढतील आहे. कुठून क्रॉस करायचा रोड. ऐक ना ऐक की जाऊ चल. त्यांनी पण इथं मेन्शन केलं आहे द ओरिजिनल ब्लॅक फॉरेस्ट केक हिअर. चालते बघूया मग. खूप शांतता येते. हो आहे तो. हॅलो हॅलो हा चालू ऑफकोर्स आपला ब्लॅक फॉरेस्ट केक सारखा तर नाहीच आहे. ह्याचे वेगवेगळे लेयर्स आहेत. विप क्रीम परत हा केकचा बेस आणि हा जो क्रस्ट आहे खरं ही सगळी मजा या खालच्या शेवटच्या 3 लेअरमध्ये चांगलं आहे. जे मध्ये त्यांनी सिरप वगैरे टाकलं हे खूप बेस खूप छान लागतो याचा दोन्ही. हा पण छान आहे स्ट्रॉबेरीवाला फ्लेवर. त्याचा पण छान फ्लेवर आहे ना. मला वाटतं तुला जास्त स्ट्रॉबेरीचा आवडला ना काय. जास्त कॅमेरा हलतोय का.
म्हणून सांगते ते study त्याचा काय संबंध बॅग घ्यायचा. सो आम्ही आलेलो आहे त्या कॅफेमधून बाहेर. ब्लॅक फॉरेस्ट केक ठीक आहे, एवढं जी हाईप आहे या ब्लॅक फॉरेस्ट. आवडत असेल ना हां, तर या. Specially जर प्रचंड cakes- गोड आवडत असेल specially तर जर cakes आवडत असतील तर या. त्याच्यामध्ये जे चेरीचं जे होतं ना त्यांचे जे सिरप ते खूपच एक्स्ट्रीम गोड होतं. मान्य आहे आपल्या इंडियातल्या मॉन्जिनीस आणि यात खूप जमीन आसमानचा फरक आहे, पण एवढे हाईप नाही की इथे येऊन खायलाच पाहिजे. तसं बघायला गेलं तर ब्लॅक फॉरेस्टमध्ये असे मोजक्याच गोष्टी आहेत ज्या करू शकतो आपण, पण ठीक आहे. असं वन टाइम मला जर विजिट. एवढी केकची हाईप नसेल ना, म्हणजे आवडत नसेल ना, तर अजिबात येऊ नका. मला गोड तसं पण खूप कमी आवडतं. मला पण कमी. जो आपल्या चौकात आमच्या इथं नाही, स्ट्रॉबेरी मी बनवायचे केक त्यामुळे मला जरा नाही का उत्सुकता होती की हां कसे असतील काय असतील. पण स्ट्रॉबेरी केक मिळतो आमच्या इथे विंटर बागमध्ये. तो बाप आहे, तो बेस्ट आहे, बेस्ट. एडबेअर केक मिळतो एक नंबर. पण हा ओके होला, ठीक आहे, जास्त नाही खाऊ शकत. खूपच जुनी ट्रेन, जुगजुग गाडी. अरे इथे स्टुटगार्ट लिहिलंय ही. मला असले इंजिन खूप आवडतात. हा, ह्याच्यापुरतीच ठेवले असताना भारी ना. बारमुचिंबग. चला घरला जायचं का? मस्त आहे. कॅसल वर भगवाला भगवा स्टेशन आहे रे.